नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. माझे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, मला फार आनंद होतो. त्यामुळेच तुमच्या भेटीला मी एक नवीन विषय घेऊन आलेले आहे. तो म्हणजे कोणत्या सवयीमुळे तुमचे लिंग बारीक होते आणि तुम्हाला इरेक्शनचा त्रास होतो. म्हणजे तुमचं लिंग ताठ होत नाही किंवा ताठरता जरी आली ती लवकरच तुमचं वीर्य बाहेर पडतं आणि जे वीर्य बाहेर पडतं, जे पाणी बाहेर पडतं ते फार पातळ असतं. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो अशी एक सवय सांगणार आहे, त्या सवयीमुळे तुमचे जीवन नैराश्यामध्ये चाललेले आहे, तुम्ही संभोग करू शकत नाही. मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके, आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. माझ्या स्क्रीनवर पूर्ण पत्ता दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये आलात तर तुमची पूर्णपणे छानपैकी ट्रीटमेंट होऊन तुम्हाला जो इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे लिंग ताठ होत नसेल, वीर्य लवकर गळत असेल किंवा सेक्स करण्याची इच्छा होत नसेल, त्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारचे तुम्हाला काढे देणार, चूर्ण देणार, लिंगाला लावायला तेलही देणार आणि तुमची एखादी रक्त टेस्ट करून, म्हणजे जे हार्मोन टेस्ट असते तुमच्यामध्ये LH हार्मोन, FSH हार्मोन, प्रोलॅक्टिन हार्मोन, टेस्टोस्टेरॉन हार्मोन अशा काही हार्मोनची कमतरता असेल तर आपण ब्लड टेस्ट करून विशिष्ट प्रकारची थेरपी आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, आता मी एक सांगत आहे, ते म्हणजे कोणत्या सवयीमुळे तुम्हाला तुमचे इरेक्शन येत नाही, लिंग ताठ होत नाही. मित्रांनो, आता पहिली गोष्ट आपण तरुण मुलामध्ये पाहू. तरुण मुलामध्ये काय होतं, आजकाल उशिरा लग्न होतात. पूर्वीच्या काळी 17-18 वर्षामध्ये लग्न होत होते. आता 30 झालं वय, 35 झालं तरी मुलांचे लग्न होत नाही. आणि आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. मोबाईलमध्ये अश्लील गाणे असतात, पॉर्न व्हिडिओ असतात. त्यामुळे मुलांचं सेक्स स्टिम्युलेट होतं, त्यांचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढून लिंगाला ताठरता येते आणि त्यामुळे ते हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन केल्यामुळे तुम्हाला लैंगिक इच्छा पूर्ण होते आणि तुमच्या ब्रेनमध्ये डोपामाइन हार्मोन सिक्रेशन होऊन तुम्हाला आनंद प्राप्त होतो, म्हणजे लैंगिक आनंद प्राप्त होतो. आणि मुलं हे काय करतात, एखाद्या बंद खोलीमध्ये जाऊन किंवा इकडे तिकडे कोणी नाही हे पाहून हस्तमैथुन करतात, म्हणजे आपल्या लिंगाला जोऱ्याने घासतात. त्यामुळे काय होतं, तुमच्या लिंगामध्ये एक नर्व असते, त्याला डॉर्सल नर्व म्हणतात. आणखी ब्लड व्हेसल असतात, त्यांना जर जोऱ्याने घासलं तर त्या नर्व डॅमेज होतात. म्हणजे तुम्हाला जो सेक्स करण्यासाठी लिंगाला जी ताठरता हवी आहे, वीर्य निर्माण करणारी काही हार्मोन असतात, ते नर्व डॅमेज झाल्यामुळे किंवा ब्लड व्हेसलमध्ये रक्त क्लॉट झाल्यामुळे तुम्हाला कायमचं नपुसकत्व सुद्धा येऊ शकतं आणि तुम्ही लग्न झाल्यानंतर तुमच्या बायकोशी 15-20 मिनिट सुद्धा संभोग करू शकत नाही. आणखी पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर हस्तमैथुन केलं तर काय होतं, ती नर्व असते ती डॅमेज झाल्यानंतर तुमचं लिंग लुळं पडतं. एकंदरीत लुळं पडणं म्हणजे काय, त्याची ताठरता पूर्णपणे कमी होते. त्यामुळे ताठरता कमी झाली, त्याला ब्लड सर्क्युलेशन जर झालं नाही तर लिंगाचा आकार छोटा होतो, अगदी लहान बाळासारखा. आपल्या दवाखान्यामध्ये तरुण मुलं भरपूर आलेले आहेत, 25 ते 30 वयापर्यंतचे. त्यांचं लिंग मी स्वतः पाहिलेलं आहे, अगदी छोटंसं लहान बाळासारखं. अक्षरशः ते पेशंट म्हणजे मुलं रडतात, कारण ही गोष्ट हे त्या आई वडिलांना सांगू शकत नाहीत. काही तर पेशंट म्हणजे मुलं आले आहेत, ते लग्नालाही तयार होत नाही. परंतु मित्रांनो, आनंदाची गोष्ट म्हणजे अशा मुलांची मी 3 महिने ट्रीटमेंट केलेली आहे. कारण एका महिन्यामध्ये तुम्हाला फक्त इरेक्शन येईल, परंतु नर्व जी खराब झालेली असते
त्याला एकंदरीत 3 महिने विशिष्ट प्रकारचे औषधं तुम्ही घरी घेतले तरी चालतात. ते मी तुम्हाला लिहून देईल किंवा आपल्या मेडिकलमध्ये ते माझ्या दवाखान्यामध्ये काढे उपलब्ध आहेत. आता हे झालं तुमच्या 25-30 वर्षाच्या मुलांचं. परंतु काही आपल्याकडे वयस्कर म्हणजे मध्यम वयी 50 ते 60-70 वयाचेही पुरुष येतात. त्यांचेही लिंग ताठ होत नाही. त्याला महत्वाचं कारण म्हणजे काय, एक शुगर. परंतु शुगर ही प्रत्येकालाच असते नाही. काही लोकांना शुगर नसली तरीही त्यांचे लिंग ताठ होत नाही. त्यांचं फक्त सेक्स 5 मिनिट राहतो, 20 मिनिट अजिबात राहत नाही. त्याला महत्वाचं कारण काय, तुमचे जे शुक्राणू असतात अंडाशयामध्ये त्यांना काय आवडतं, थंड वातावरण. थंडीमध्ये तुम्ही संभोग चांगला करू शकता. ह्याला कारण काय, तुमचं टेस्टीज हे थंड राहतं. हनीमूनसाठी नवीन कपल हे नेहमी कुठे जातात, थंड हवेच्या ठिकाणी. म्हणजे आपल्या शुक्राणूला, आपल्या अंडाशयाला, आपल्या पेनिसला कोणतं वातावरण आवडतं, थंड. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये जास्त बायका गरोदर राहतात. थंडीच्या दिवसामध्ये लोक संभोग जास्त करतात. एकंदरीत माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, पुरुषांना आपला जर जननी इंद्रिय चांगले ठेवायचे असेल तर त्याला थंड म्हणजे जे आपण अंडरपॅन्ट घालतो त्या कॉटन पाहिजे. आणि महत्वाची सवय म्हणजे प्रत्येक पुरुषांना आपल्या लिंगावर गरम पाणी टाकण्याची फार घाणेरडी सवय असते. तुम्ही लिंगावर जर गरम पाण्याने टाकलं, गरम पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या टेस्टीज म्हणजे अंडाशय बारीक होतात. अंडाशय बारीक झालं, तुमचे जे पेनिस आहे, लिंग आहे, त्याला नर पुरवठा व्यवस्थित होत नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर इरेक्शन चांगलं यायचं असेल, संभोग चांगला करायचा असेल, आजपासून तुमच्या टेस्टीजला, लिंगाला गरम पाणी टाकायचं नाही. एकंदरीत कोमट पाण्याने आंघोळ केली तरी चालते. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मूळ उद्देश म्हणजे काय, कारण आपल्याकडे शुगरचे पेशंट भरपूर प्रमाणात आहेत. त्यांचा लिंगाचा आकार छोटा होत आलेला आहे. त्याला कारण म्हणजे तुमच्या लिंगामध्ये असलेली नर्व. त्याला विशिष्ट प्रकारचे विटॅमिन कमी पडतात. त्यामुळे तुम्हाला तिथे स्पर्श केला तरी जाणवत नाही आणि अजिबातच म्हणजे इरेक्शन येत नाही. तिथे टेस्टीजमध्ये हार्मोन तयार होत नाहीत. हार्मोन तयार करण्यासाठी आपल्या कमरेमध्ये, पाठीमध्ये 5 प्रकारचे हाडे असतात. तिथूनही नर्व येतात. त्या आपल्या पेनिसला, टेस्टीजला नर्व म्हणजे सेन्सेशन, स्पर्श करतो आपल्याला. एखाद्या तुमच्या पत्नीने तुमच्या पेनिसला, लिंगाला स्पर्श केला, तुम्हाला उत्तेजना येते. म्हणजे तुमच्या ब्रेन मधून एक प्रकारचं हार्मोन, डोपामाइन हार्मोन सिक्रेट होतं. त्यामुळे तुमचे लिंग ताठ होते. परंतु ज्यांना शुगर आहे त्यांना नर्व तिथे ब्लॉक झाल्यामुळे, रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तिथे लिंग बारीक होतं. त्यामुळे मित्रांनो, आपल्या दवाखान्यामध्ये त्याची थेरपी उपलब्ध आहे. परंतु एक शेवटचा सल्ला मी व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे. तुम्ही काय करा, 30-40 मिनिटं चाला योग्य प्रकारे. मी गेल्या व्हिडिओमध्ये चहा कसा प्यायचा ते सांगितलेलं आहे. पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही नाश्त्याला काय खावं, त्यामुळे तुमचे हार्मोन चांगले वाढतील, तुम्हाला लिंग ताठ होईल, तुम्ही सेक्स 20-25 मिनिटं कराल. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी संभोग कसा करायचा, संभोग करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची, लिंग ताठ होण्यासाठी काय घ्यायचं, काय खायचं, काय खायचं नाही, हे पूर्ण सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ जर व्यवस्थित पाहत असाल आणि मी जे सांगते ते ऐकाल तर तुम्हाला 100% तुमच्या जीवनामध्ये स्वर्गीय सुख प्राप्त होईल. वयाचा काहीही संबंध नाही. तुम्ही 18 वर्षापासून 75-80 वर्षापर्यंत संभोग करू शकता. संभोग जर तुम्ही केला, तुमचं रक्ताभिसरण चांगलं होईल, तुम्हाला अटॅक येणार नाही, शुगर वाढणार नाही आणि तुम्हाला जीवनामध्ये नवीन कोणत्याही गोष्टी करण्यापर्यंत आनंद होईल. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी एवढं शेवटचे एकच सांगते,
कोणती सवय? तर गरम पाण्याने जास्त आंघोळ करू नका, उन्हामध्ये जास्त फिरू नका. जरी उन्हामध्ये तुम्हाला काम असेल तरी उन्हातून आल्यानंतर थंड पाण्याने पाय धुवा, आपल्या लिंगावर थोडं थंड पाणी लावा, त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचे, तुम्ही जर तुमच्या लिंगाची काळजी घेतली तर तुम्ही सेक्स चांगला कराल, तुम्हाला तुमची बायको तुमच्यावर खुश होईल. आणि जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या घ्या, प्रोटीनयुक्त आहार घ्या, व्यायाम व्यवस्थित करा आणि जीवनाचा आनंद घेत चला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुम्हाला नाश्त्याला काय खावं, जेवणामध्ये काय घ्यावं आणि रात्री लिंगाची मालिश कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, नमस्कार. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबक.